नमस्कार माता भगिनींनो, तर माझी लाडकी बहीण या योजनेअंतर्गत सर्वात मोठी अपडेट या ठिकाणी आलेली आहे. तर बऱ्याचशा महिला मार्च हप्त्याची वाट पाहत आहे, पण अजूनपर्यंत मार्च हप्ता ज्या आलेला नाही आहे. त्यामुळे मार्च हप्ता तुम्हाला येणार की नाही येणार, की डायरेक्ट तुम्हाला मार्च आणि एप्रिलच्या हप्त्यासोबत पाठवला जाणार आहे, याबाबतची माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आणि चॅनलवर नवीन असेल चॅनलला सबस्क्राईब करा. मार्च हप्त्याचा GR जो आहे तो आतापर्यंत यायला पाहिजे होता आणि 28-29 तारखेपर्यंत वितरणाला सुरुवात पण व्हायला पाहिजे होती. असे असताना आतापर्यंत कुठल्याही प्रकारचे GR अजूनपर्यंत आलेला नाही आणि कोणाच्या खात्यामध्ये पैसे यायला सुरुवात झाली नाही. तर याचा अर्थ असा की तुम्हाला मार्च आणि एप्रिलचे हप्ते सोबत येऊ शकतात. तर बघा याबाबतची बातमी. या महिलांना श्याम टीव्हीची बातमी आहे. लाडकी बहीण योजना या दिवशी लाडकीच्या खात्यात 3,000 रुपये जमा होण्याची शक्यता. मार्च एप्रिलच्या हप्त्याबाबत मोठी अपडेट. ठीक आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्याच्या खात्यात मार्च एप्रिलचा हप्ता एकत्र दिला जाऊ शकतो. महिन्याअखेरीस महिलांच्या खात्यात 3,000 रुपये जमा केले जाऊ शकतात. म्हणजे या महिन्यात शेवटी तुम्हाला 3,000 रुपये येऊ शकतात. तर संपूर्ण बातमी. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मार्च महिन्याचा हप्ता अजूनही देण्यात आला नाही. एप्रिल महिना संपायला आला तरीही पैसे जमा न झाल्याने महिलांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. गेल्या अनेक महिन्यापासून लाडकी बहीण योजनेचा हप्ता लांबणीवर जात आहे. त्यामुळे महिलांच्या मनात निराशा निर्माण झाली आहे. या महिन्यात देखील असाच उशीर झाला आहे. दरम्यान आता एकीकडे मार्च एप्रिल हप्ता एकत्रित येण्याची शक्यता वर्तविली जात आहे. हे खूप आनंदाची बातमी आहे महिलांनो. जर तुम्हाला मार्च हप्ता 2-4 दिवसात मिळाला नाही तर तुम्हाला डायरेक्ट एप्रिल आणि मार्च हप्ता हे सोबत पाठवल्या जाणार आहे. मागच्या महिन्यात शेवटच्या दिवशी आठवड्यात महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले होते. त्यानंतर या महिन्यात देखील पैसे जमा होण्याची शक्यता आहे. दरम्यान या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात फक्त एका महिन्याचा किंवा 2 महिन्याचा हप्ता एकत्रित येणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. दरम्यान महिन्याअखेरी लाडकीच्या खात्यात पैसे जमा होऊ शकतात. लक्षात ठेवा महिलांनो, तुम्हाला या ठिकाणी 1,500 येणार किंवा 3,000 रुपये येणार. यासाठी तुम्हाला या हप्त्याची वाट पाहणे गरजेचं राहणार आहे. म्हणजे जर येणाऱ्या आठवड्यात तुम्हाला 1,500 आले नाही तर समजून जायचं तुमच्या खात्यामध्ये हे 3,000 रुपये एकत्रित पाठवल्या जाणार आहेत. हे जे 3,000 रुपये आहे हे तुम्हाला लगेच मिळणार नाही. यासाठी तुम्हाला पुढील महिन्यामध्ये मे महिन्यामध्ये 10 मेपर्यंत तुम्हाला 3,000 रुपयात येण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे. या ठिकाणी स्पष्ट म्हटलेलं आहे, तर येणाऱ्या आठवड्यामध्ये जर तुम्हाला 1,500 रुपये आले नाहीत तर तुम्हाला 3,000 रुपये एकत्रित पाठवला जाणार आहे मार्च आणि एप्रिल हप्त्या मिळून. तर हे जे 3,000 रुपये आहे हे तुम्हाला मे महिन्यात मिळू शकतात. 10 मेपर्यंत तुम्हाला या ठिकाणी पैसे एकत्रितरित्या पाठवल्या जाऊ शकतात. तर याबाबतची काही अपडेट आली की त्या व्हिडिओवर मी तुमच्यावर नक्की पोहोचेल. त्यासाठी आताच चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ महत्त्वाचा. जास्तीत जास्त महिलांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.